बुलेटिन, समस्या तुमची, बातमी आमची. चाकण तळेगाव शिक्रापूर रस्ता सुधारणा चळवळ कृती समितीची बैठक शांततेमध्ये सुरू झाली आहे. यावेळी सर्वपक्षीय लोक एकत्र आले होते. अनेकांनी आपापले मुद्दे व्यवस्थितपणे मांडलेले आहेत. अधिकारी व पोलीस विभागाला आजच्या मीटिंगमध्ये सर्वांमध्ये आंदोलन पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. मीटिंग राजकारणाला असल्याने सर्वांनी आपली वैयक्तिक अडचण समजून यात सहभागी व्हावे व एकत्र येण्याची शपथ आपण सर्वांनी घ्यावी. मीटिंगमध्ये कंपनी कामगार बसवाले काय करतात, कशाही गाड्या घालतात, पुढे मध्येच रस्त्यावरच गाड्या थांबवतात. म्हणजे ज्यांच्या ज्या गाड्या आहेत, आपले जे कोणी परिचित असेल तर त्या मालकाला पण त्यांनी सांगावं की बाबा अशाची परिस्थिती तुझ्या गाड्यांमुळे पाठीमागे आपणच जर गाड्या थांबवल्या ना तर चौक अख्खा मोकळा राहील. पादचारी कुणाची एक सध्या तात्पुरता काय, आज बघा पूर्वर जर म्हणलं ना तर जेवढी लोक बाहेरून येतात का ते आपल्याला रस्ता क्रॉस करायचं म्हणलं तरी आपल्याला नको नको होते. आज म्हणजे एवढी परिस्थिती बेकार आहे. आणि आपण काय करतो, डिवायडरच्या मध्ये डायरेक्ट गाडी जर तोंडाला आली ना तर पुढच्या गाडीवर तरी कशी काय गाडी वळवणार. त्याच्यामुळे सगळ्यांनी थोडक्यात मुद्द्यामध्ये आपल्याला याच्यावर काय यंत्रणा करायची ना याच्यावर चर्चा करू. सगळे जर एकच मुद्दा मांडत बसलो तर सगळ्यांना माहिती आहे ट्रॉफिक अख्ख्या तालुक्याच्या आजूबाजूला जवळजवळ 20-25 किलोमीटर ट्रॉफिकाचे आजूबाजूच्या सर्व गावांचं या ठिकाणी मागणी करतो. या ठिकाणी 2 दिवसात जी कमिटी आपण त्या ठिकाणी नेमणार आहात त्या कमिटीकडे प्रत्येक गावानं कार्यकर्त्यानं मंडळांनी या ठिकाणी आणून द्यायचे आणि खऱ्या अर्थानं हे सर्व एकत्रित करून त्या कमिटीनं माझं म्हणणं आहे की कलेक्टर साहेबांकडे डायरेक्ट जाऊन कलेक्टर साहेबांच्या आधिपत्याखाली सगळी अधिकारी मंडळी येत असतात आणि जसं आपण एका देशाच्या या ठिकाणी आलो तसंच ही सर्व मंडळी आपली सेवक आहे, आपण त्यांचे सेवक नाही आहेत. त्यामुळे कलेक्टर साहेबांनी 8 दिवसाच्या आत याच ठिकाणी श्रेयावासला येऊन या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन मग पोलीस प्रशासन असेल, PWDचे अधिकारी असतील किंवा नगर परिषदेचे शिवा असतील आणि या पंचक्रोशीला खऱ्या अर्थानं सरकारचं कार्यक्षेत्रातील आता शशीभाऊंनी सांगितल्यानुसार काही ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी असेल सर्व अधिकाऱ्यांना एकत्रित या स्टेजवर बोलवा आणि त्या कमिटी आणि आपण जसे आपण उपस्थित झालेलो आहोत अशा अनेकांनी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने एकत्रित या आणि या ठिकाणी या ट्रॅफिकच्या समस्या सोडवण्याकरता आणि त्याच्यापासून जो त्रास होतोय त्या त्रासाला कायमची मुक्ती मिळावी म्हणून एक नागरिक या नात्याने मी आपल्याशी संवाद साधतो. अनेक ठिकाणी इथं उपस्थित सर्व उपस्थित मंडळी आहेत, त्यांच्या मनात ज्या भावना आहेत त्या माझ्याही मनात आहेत. आपण सगळेजण त्रस्त झालेलो आहोत आणि याला कायमस्वरूपी मार्ग काढायचा. आज या मोठ्या संख्येने एका मेसेजवर या ठिकाणी तालुक्यातले सगळेच पदाधिकारी मान्यवर उपस्थित आहेत. याला कुठलाही पक्षाचा संबंध नाही. आता मला एवढंच सुचवायचंय की ऍक्शन प्लॅन तयार करा, कमिटी नेमा, कमिटीमध्ये सदस्य कोण घ्यायचे, मंडळाची जे काय गणेश मंडळ आहे त्याच्यामध्ये सदस्य घ्या आणि त्या कमिट्या म्हणून जर संबंधाची डॉक्टरने सुचवलं की 5 कमिट्या करा आणि कमिटी करून आपल्याला हा जो काही रस्ता रोको करून काय होणार नाही. अनेकांना रस्ता रोको करण्याचे अनुभव आहे. आम्ही रस्ता रोको करून गाव कंपनीचे 22-22 कोटी हरभरे मारले. आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं ही कमिटी ठरते. आणि मला एक प्रश्न राजनभाई, या ठिकाणी काय झालेलं आहे आपल्याला चाकण शहर एका बाजूला 3 वाड्या 4 वाड्याचं ग्रामपंचायत, या ठिकाणी मालक कोण आहे तेच कळत नाही, कोण आहे कोणाचं बोलायचं काय कळत नाही. ज्या टायमाला आम्ही कोणताही विषय मानला जाईल त्या टायमाला काही कमी सेवा होतं आमच्याकडे, त्या टायमा पोलीस स्टेशन गेलो ते आमच्याकडे, त्या
त्यानंतर आम्ही TWच्या ऑफिसला गेलो. ते म्हणतात मालक कोणी हेच आपल्याला माहित नाही. आपण आता आपलं चर्चा करतायत आपल्याला माहिती आहे. त्या टायमाला आम्ही सर्व जी समस्या आहे त्या समस्येसाठी एकत्र आलो. त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार. खऱ्या अर्थानं चाकण शिक्रापूर रोड असेल किंवा तळेगाव शिक्रापूर रोड असेल, त्यानंतर पुणे नाशिक रोड असेल, या रस्त्याची वाहतूक आणि असलेल्या समस्या त्याबाबत अनेक वेळा प्रश्न उभे केले. अनेकांनी त्याच्यावरती पत्रव्यवहार केला. अनेकांनी त्यावरती सगळ्या मोहीम राबवली. परंतु खऱ्या अर्थानं त्यावेळेस या तळेगाव शिक्रापूर रोडमध्ये माझे वडील देखील त्या अपघातामध्ये गेले आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा या चाकण तळेगाव ते शिक्रापूर हा जो रोड आहे, या रोडच्या कामाला का गती मिळतं याची चौकशी करायला सुरुवात केली. तर सुरुवातीला आपला गुडसे ते नावरे हा रोड स्टेट हायवे म्हणून पूर्वी नोंदलेला होता आणि 2017 मध्ये हा नॅशनल हायवे 548B या नावाने तो नॅशनल हायवे म्हणून डिक्लेअर झाला. त्याचं 2017ला परिपत्रक काढलं गेलं. 938 कोटीचं त्याच्यामध्ये तरतूद या रस्त्याला 2017ला केली गेली. 938 कोटीची तरतूद केल्यानंतर हे फक्त परिपत्रक आजही पोहोचल्या आपल्याला नेटवरती तर आपण सर्वांनी काढला तर तो आपल्याला मिळेल. आणि 163-168 किलोमीटरचा तो पूर्ण रस्ता आहे आणि 168 किलोमीटर मध्ये 963 कोटी हे 2017ला परिपत्रक काढून प्रसिद्ध केलेलं आहे. हे आपण त्या रस्त्यावर खड्डे उचलला काय करायचं पण करायचं नाही. त्यामुळे हे सगळं एका ऑर्गनायझेशनमध्ये आणणं गरजेचं आहे. तुम्ही जे व्यक्ती असतात ज्याला अनुभव उभं राहावं आणि एका ऑर्गनायझेशनमध्ये आणावं. 100-200 लोक जमलेली आहेत. एवढी ताकद आहे बाहेर जाऊन आलं तर आपण लोकांना टाकली 1000 लोक आपल्या आंदोलनाला आचार जोडली. तुम्ही जर उभं राहावं, मार्गदर्शन करावं ज्याला याचा अनुभव आहे. तळेगाव ते शिक्रापूर हा जो रस्ता आहे किंवा शिरोली फाटा ते भोसरी गेले हे सगळे जे रस्ते आहेत ते औद्योगिकरणामुळे रस्ते भरले असतात. त्रास स्थानिकांना होतो, एखादा आजारी प्रयत्न असेल तर त्यांना सुद्धा होतो आणि काही अति महत्वाचं काम असेल तर त्यांना सुद्धा त्रास होतो. पण हा गेल्या अनेक वर्षापासून आपण हा त्रास सहन करतोय. वास्तविक पाहिलं MIDC जेव्हा स्थापन झाली त्यावेळेला त्याचं व्यवस्थित नियोजन व्हायला पाहिजे. पण ठीक आहे, आता झालेलं नाही पण आता इथून आपण मार्ग काय शोधू शकतो यावरती आपण चर्चा करणार आहोत. आता मग सर्वांनी सांगितलं की गडकरींना पत्र द्या, पण मध्यंतरी एक आपल्याच ग्रुपवरती एक पेपरचं दाखल माझं पाठवलं होतं तरी आणि ते महाराष्ट्र शासनाचा रस्ता देतो. मग महाराष्ट्र शासनाच्या ताब्याचा रस्ता देणार असेल ही बातमी खूप आहे का आणि त्या खूप आहे का याची शहानिशा आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट त्याच्यामुळे भैया लोक बाजार घेतात, छोटे व्यापारी असतात आणि पण जे आपलं मार्केट आहे त्या मोठ्या मार्केटमधूनच माल येऊन इथं छोटे व्यापारी माल विकतात. जर छोट्या व्यापाऱ्यांना जागाच मिळाली नाही बसायला, गिराईक मिळालं नाही तर आपलं मार्केट चालत कसं? मला थोडी तिथे काहीतरी काळजी घेतली आणि एखादी तरी कॉल करून टाकली फार अवघड गोष्ट नाही आहे. तो सगळ्या किमान अर्धा आपण व्हॉट्सअपला देतोच. तर मग फक्त ईमेल करायचं गडकरीला आणि चाकणचा रस्ता कधी होतोय, चाकणच्या या ट्रॅफिक आमचे नर जे असते तुला तो कधी करतात त्यात आम्हाला डायरेक्ट सगळं डायरेक्ट पाठवा असं काहीतरी तुला उपयोग बोलायचं पाहिजे. त्याच्या अगोदर टेक्नॉलॉजी येणार नाही. आता माझ्या 8 किलोमीटर सहने असं एकत्र आपल्याला आंदोलन केल्याशिवाय पाहिजे नाही.
परत लोकांनी मतदार केला तर काही फायदा नव्हतो. त्याला एकच पर्याय फक्त आंदोलन उपोषण करा, बेमत उपोषण करा, चांगलं उपोषण करा, तळेगाव चौकात बसा, आता काहीतरी वेगळं करा, काहीतरी सरकारने दखल घेतली पाहिजे. आणि दुसरा विषय सगळ्यात मात्र जे रिक्षा आहे त्या रिक्षात माझ्या बाजूला काढा. कमिटी प्रत्येक यांनी प्रत्येकाची कमिटी वेगळी करा, म्हणजे प्रत्येकाला हे करायला म्हणजे सोपं जाईल, पत्रव्यवहार करायला किंवा फॉर्म घ्यायला सोपं राहील. एवढंच मात्र जे या ट्रॅफिकवर जे त्रस्त आहे त्यांनी थोडीशी भूमिका मांडली तर त्यावर एक पत्र काढले. खरं पाहिलं तर पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग हे सर्व प्रशासकीय यंत्रणा PMRD असेल यांनी सर्वांनी त्या दिवशी बोलता मी सांगितलं, म्हणजे आपल्याला बाबूराव पाचोटे यांनी एका दृष्टीमध्ये सांगितलं की ज्यावेळेस त्या सगळ्या रस्त्यांच्या कडेला जवळजवळ 1.5 मीटरच्या साईड पट्ट्या आहेत. जर हा नॅशनल हायवे असेल, हा जर राज्यमार्ग असेल, आता त्याची परिस्थिती काय अक्षरशः इतके दिवस की चांदणी चौक 6 महिन्यात झाला. तसं नाही आहे. चांदणी चौकाचा इतिहास सगळ्यांना माहित असेल तर तो पहिला जवळजवळ 2003 पासून 2023 पर्यंत चालला होता. 2023 पर्यंत प्रत्यक्ष म्हणजे जी काही रस्ता बनवण्याची प्रक्रिया कदाचित 6 महिन्यात झाली असेल, पण ती प्रोसेस जवळजवळ 20 वर्ष चालली. तर हे जोपर्यंत आपल्याला हे रस्ते होत नाहीत तोपर्यंत स्थानिक पातळीवरती जसं आपण आपल्या सगळ्यांनी सुचवलं की अशी अनेक जणांनी सुचवलं की आता जर ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी अनेक गोष्टी लागतील. आता जर का आपण पोलीस प्रशासनाला सांगितलं, आपण त्यांना कायम म्हणत असतो की पोलिसांनी हे केलं पाहिजे, नगर परिषदेने ते केलं पाहिजे, पण त्यांची पण अडचण असू शकते की त्यांच्याकडे मॅनपॉवर नाही. तर मग आपण काही त्यांना मदत करू शकतो का? पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आजही अनेक ट्रॅफिक मित्र म्हणून नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन काम करतात. आपण अशी काही त्यांना मदत आपल्या बाजूने देऊ शकतो का? काय करायची आणि आपल्याला कसं केलं पाहिजे. पहिली गोष्ट त्याच्यामुळे सगळे गोष्टी मला गेल्या वेळेस आपण जेव्हा आंदोलन केलं साईड त्यावेळेस सगळे अजून नक्कीच मला शासना